जसं की तुम्हाला मी मागच्या व्लॉगमध्ये सांगितलेलं की आता आपण जाणार आहोत ते म्हणजे शिर्डीला. तर शिर्डीचा तुम्ही पुढचा व्लॉग बघाच आणि पहिल्यांदा तर आपल्याला सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो आता हा शेतकरी भवन आहे. काय मी नवीन माणूस आहे नगरपालिका काय नगरपालिका होती मित्रांनो. तर मित्रांनो आता आपण पहिले जाणार होतो म्हणजे किहीमला, कारण आपली गाडी किहीमला लागली आहे. नंतर आपण किहीमवरून आपण डायरेक्ट शिर्डीला. तर मित्रांनो आता आपण पोचलो तो म्हणजे किहीमला. तर आता आपली गाडी येईल ना, आपण निघू शिर्डीला जायला. तर आज मी व्लॉग बघा आणि एन्जॉय करा आणि पहिला सबस्क्राईब करून घ्या. मी प्रत्येक वेळी बोलते तुम्हाला. तर मित्रांनो आत्ता वाजले रात्रीचे 10:30. तर आपल्याला आधी डायरेक्ट निघायचं होतं, पण गाडीचा काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे म्हणून आपण डायरेक्ट आता जेवून निघणार आहोत. बघा पुढे ब्लॉग तुम्ही. मित्रांनो तुम्हाला एक गंमत दाखवली मी, अजून बघा तुम्ही. व्हिडिओज बंद आहे. मी आता गंमत दाखवली, गंमत बघा तुम्ही. 1 मिनिट. हां एकच मिनिट. मित्रांनो आता आपण चाललो तो म्हणजे गाडीत बसायला. तर चला मग. मित्रांनो आता आपलं सगळं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता आपण चाललो म्हणजे गाडीत बसायला. चला मग आपण जाऊया, पुढे दाखवतो तुम्हाला. आपली गाडी आलेली आहे, तर आपण ही गाडीत बसणार आहोत आणि निघणार आहोत तो म्हणजे आपल्या शिर्डीला. मित्रांनो आपली गाडी आलेली आहे आणि आपण आता गाडीत बसून निघणार आहोत तो म्हणजे शिर्डीला जायला. तर बघूया आपण पुढं ब्लॉगमध्ये काय काय होतंय. गाडी बोलो गॅरेज बघितल्यावर जाते का पुढं असं वाटलं. माझा आवाज टाकला मम्मीने. जोरात बोला. जिंकण्याचा मोह नाही, हारण्याचे भय नाही. जिंकण्याचा मोह नाही, हारण्याचे भय नाही. स्वामी शक्ती त्याच्या पाठी, वेदनेच्या सुटती गाठी. स्वामी शक्ती त्याच्या पाठी, वेदनेच्या सुटती गाठी. सोबतीला नाही कोणी, सोबतीला माझे माने भिक्षा वाढमाई भारत आला साई. फ्लॅश लावून व्हिडिओ बंद कर. तर मित्रांनो आता वाजलेत तर म्हणजे 4:45 आणि आम्ही पोचलोय तो म्हणजे कुठं पोचलो आपण. पोचलोय कुठेतरी, काय माहीत कुठेतरी पोचायचं आहे आपल्याला शिर्डीला आता. तर बाबा येतोय तुझ्याकडं या चाय पियाला. मित्रांनो आता आपण फायनली पोचलेलो होतो म्हणजे शिर्डीला. आता जाऊ आपण रूमवर आणि फ्रेश वगैरे होऊन पुढं तुम्ही बघा आता काय होतंय ते. चला आता आपण या हॉटेलला स्टे करणार आहोत. तर जाऊयात, मी तुम्हाला सांगतो तेवढाच आपली पब्लिक बघा. काय मग किती तासांचा आपला प्रवास होता. 7 तासाचा. तापलं सगळे चिंगडून मिंगडून झोपलेलो. चला तर आतमध्ये जाऊया. आपण लिफ्टमध्ये आलेलो आहे, चालू तुम्ही दुसऱ्या फ्लोअरवर. आपले रूम नंबर 220. ही बघा आपली रूम. याने गेट मारून चावी नाही निघत. थोबाडा बघून घ्या यांची. गेट मारून चावी नाही निघत त्याला. तर मित्रांनो आता आपण आलो तो म्हणजे बाल्कनीत बसायला. बोला चाय पियाला. चायवाला बघा आपला ड्रायव्हर पण आहे, चायवाला पण ऑलराऊंडर आहे. उठलोय आणि आंघोळ वगैरे केली आणि आता आम्ही जातो म्हणजे दर्शनाला. तर मला बाकी मी ब्लॉग दाखवतोच, मग पहिले आपल्याला सबस्क्राईब करून घ्यावं आणि तुमच्या मित्राला पण सांगा जरा सबस्क्राईब करायला आणि सपोर्ट करायला. आपल्या मराठी कम्युनिटीला, कोळी कम्युनिटीला पुढं न्यायचं आपल्याला. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्त बघा. तर मित्रांनो आता आपण जाणार होतो म्हणजे दर्शनाला, पण मला तिकडचा ब्लॉग काढता येणार नाही कारण इथं मंदिरात आपला मोबाईल अलाउड नाही. तर इथंच आम्ही मोबाईल ठेवून जाऊ. बाकी तुम्हाला दाखवतोच पुढं ब्लॉग. चला
तर मित्रांनो आता आपण चाललो आहे तो म्हणजे मंदिरात. तर ब्लॉग तिथे काढायला भेटेल ना भेटेल का सांगता नाही येत, तरी पण आपण ट्राय करू काढायचा. तर चला लिफ्ट बोलवतो वरती यायला. दोन्ही बटणं दाबून पायऱ्या उतरून आलो तरी यांची अजून लिफ्ट काय आली नव्हती. हे बघा आत्ता आली यांची लिफ्ट. तर चाललोय आम्ही डायरेक्ट गाडी जवळ. चला ऊन काय आहे गाडी सावलीत टाकतो. गाडीचा काळा कलर ब्लॅक कलर कसा वाटतो तुम्ही कमेंटमध्ये सांगा आम्हाला. हां तवेरा सर्वात गाडी कशी वाटते पहिले सांगा तुम्ही. सर्वांची जुनी. त्याच्यावर फाईन फाडा आहे नंबर प्लेटवर. चलू कर तापले गाडी ना. तुम्ही माझा ब्लॉग कुठून कुठून बघताय जरा कमेंटमध्ये तुमच्या शहराचं नाव लिहा. तर मित्रांनो तुम्ही पाठी बघू शकता आपल्या गाई आल्यात गौ माता. कलर बघ ना सगळे सेम. त्याने टेस्टी बेबी केला असेल. लांब 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 लांब. ठीक आहे बघा आमची म्हैस आई. कोण योगांना हा बघा डॉन. तर मित्रांनो आता आपण नाश्ता करायला आलोय. नाश्ता करून डायरेक्ट आपण मंदिरात जाणार आहोत. आजारी माणूस बघा आमचा. आपले काका आता आपले ऑर्डर घेत आहेत. सगळ्यांनी ऑर्डर केला आहे. एक आलू पराठा, 3 पावभाजी, 2 वडापाव सगळा केला आहे ऑर्डर. आता इथं वरती असे पोस्टर लावले बघूया तशी टेस्ट आहे काय. सांगितलं मसाला डोसा. मी छोले भटुरे मागवलेले आणि इथे फुगे भटुरे आलेत. आकार बघा फक्त भटुऱ्यांचा. आणि इथं डोसे आले, डोसे हे छोले भटुरे आणि त्यानंतर हे आले पावभाजी सॉरी मिसल पाव. तर आमची पावभाजी काय तिथं येते रस्त्यात ट्रॅफिक. हां मामा आणि मामी थंड पाणी. मित्र आम्ही पावभाजी मागवलेली ती कुठं ट्रॅफिकमध्ये अडकले काय समजत नाही. दादा हा ना. मित्रांनो आपले पावभाजी आले ट्रॅफिकमधून सुटून. कुठं ट्रॅफिकमध्ये अडकलेलं काय माहिती नाही. आणि आता अजून आलू पराठा काय आलाय नाही. आपला नाश्ता वगैरे करून झाला आहे. आता आपण मागवलं होतं म्हणजे चाय. तर कटिंग चाय, फुल चाय सगळं करून. आणि तुमचा कधी संपणार ते. कधी खपत ते भटुरा. ऑडियन्सला बोलवू का आमच्या. मित्रांनो शिर्डीत किती लवकर क्लायमेट चेंज होते बघा. मगाशी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवलं तसं ऊन होता ना, आता लगेच पाऊस पडला. थेंब दिसत असेल तुम्हाला रस्त्यावर. क्लायमेट पूर्ण चेंज झाला आहे बघा. मित्रांनो मगाशी पाऊस जरा पडत एकदम जोरात पाऊस आला दिसत असेल तुम्हाला. कॅमेऱ्यामध्ये एवढं स्पष्ट नसेल दिसत तरी बघा तुम्ही. मित्रांनो तुम्हाला झूम करून दाखवते. पाऊस आता दिसत असेल तुम्हाला खाली पडतोय तो. आता तुम्हाला एकदम पाऊस क्लिअर दिसत असेल. मगाशी किती ऊन होता आणि आता लागत पाऊस आला. किती फटाफट क्लायमेट चेंज होते तुम्ही बघू शकता. ओम केशवाय नमः, माधवाय नमः, खगाय नमः, सूर्याय नमः, माझाय नमः. ओम ओम मम म्हणायचं, पाणी सोडायचं. हां चला लग्न आटपलंय. हॉटेल 3G दिसतंय. तिथं आम्ही आता स्टे करतो. आणि आता साई प्रभामध्ये आम्ही नाश्ता करून बाहेर निघालोय. एवढा जोरात पाऊस पडला. पाऊस पण गेला. आता चाललो तो म्हणजे डायरेक्ट आता आम्ही मंदिरात. चला मग आरामात. तर मित्रांनो तो मंदिर आपलं आहे त्या साईडला. तर आपण तसं सरळ जाणार आहोत तिथून. पुढं दाखवतोच तुम्हाला बघा. मित्रांनो तर आपल्याला रोड क्रॉस करून त्या साईडला जायचं, कारण तिथंच आपली आता दर्शनासाठी रांग लागलेली आहे. चला आपण जाऊया, तुम्हाला दाखवतो. इथं तुला चक्कर आलेलं. बेल्ट घ्यायला गेलो तिथं. सगळेजण रविवारीच फिरायला येतात वाटतं. चला
आता आपण चाललो तो म्हणजे दर्शनाच्या रांगेत. बघूया कुठं जायचं आपल्याला पहिला. कुठं जायचं तिथं की इथं? मला इथंच जाऊया ताल्यांची उडी मारून. या पण या असं बॅगा चांगलं येऊ नका. झोपलाय झोप झोप. मित्रांनो आपण मोबाईल आपल्या रांगेपर्यंत तर आणलाय, पण आतमध्ये जाऊन देतील का नाही ते काय सांगता नाही. तर आपण रिक्वेस्ट करून बघून जाता आला तर ठीक, नाही तर मग नाही दाखवू शकत. मित्रांनो आपण आलं तर म्हणजे आता पास काढायला. तर पास काय दर्शनचे 200, काकड आरती 600, मध्याह्न आरती 400, धूप आरती 400, शेज आरती 400. तर आपण आता दर्शनाचे पास काढायला आलोय. मित्रांनो आपला एक पास तर निघालाय. 7 जणांचा एक पास निघालाय आपला. तर चला आपण जाऊया आता पुढं. मित्रांनो आपल्याला मोबाईल तर आतमध्ये जाऊन देणार नाही, तर आपण इथं लॉकरला पहिले मोबाईल ठेवूया, नंतर आपण पुढे जाऊया. तर बाकी तुम्हाला इकडचा बाहेरचा मी व्ह्यू दाखवतोच, पण मोबाईल तर आतमध्ये नेता येणार नाही. खाली बघू. मामा इथे पाणी वाढायला यायचं का? दादा मन्नाला पकड, बाकीचा कोणला नको बघू. आला विकूया कुठं तरी. मित्रांनो आपण आता जे फक्त 5 नंबर गेटला आला, आपल्याला जायचं 2 नंबर गेटला. तर कधी 2 नंबर गेट आहे काय माहीत, कधीपासून चालू तरी अजून नाही आलाय तो. स्वर्ग बघायचं आहे का? स्वर्ग. चला मित्रांनो आपल्या डेस्टिनेशनवर आलोय. इथं आपल्या लॉकरमध्ये मोबाईल ठेवून जायला लागेल, म्हणून तुम्हाला आता पुढचा तर काय दाखवू शकत नाही मी, त्यासाठी सॉरी. नमस्कार मित्रांनो, आता आपण दर्शन घेऊन बाहेर पडलेलो आहे आणि आता तुम्हाला मी नेतो भोजनालयात. तर का तर पुढं बघाच तुम्ही. झोपलाय झोप झोप. मित्रांनो आता आपण फोटो वगैरे काढून आता चाललोय तो म्हणजे डायरेक्ट जेवायला. मित्रांनो आता रिक्षात बसलोय आणि आपण चाललोय तो म्हणजे भोजनालयात. हा आपला दादा इथला फेमस रिक्षा ड्रायव्हर. दादाला बोलतोय शिंगणापूर, तो नाही तर सिंगापूरला. तर करायचं काय? दोन चाकावर रिक्षा उठून दाखवायला आता तुम्हाला बघा थोडंच गेला. दादा कॉन्फिडन्स मध्ये आणि आता उडी मारणार. आता अजून एक पिशवी आहे. 25 दादाची ड्रायव्हिंग बघा. बघितलं काय? चालव वाढव. सगळी स्टाईल आहे रिक्षावाल्यांची. नाच करा पण रिक्षावाल्यांच्या कुठं. मला वाटलं शिंगणापूरला नेतात का काय? सिंगापूर इथं 70-75 किलोमीटर. एवढा? 70-75 म्हणजे एक फेरा झाली हो. आता रोड चांगला आहे काय? बनवलं काय सिंगणापूरचा? थोडासा खराबच आहे ना. कमेंट मध्ये लिहा जय हिंद. जय हिंद. टाकलाय मार विली पोचव स्वर्गात. सवय आहे ना दादा. रोजची सवय ना. रोजचा रस्ता आहे रोज. गाडी 3. आला आता मालकाची काशी करा. हो. रॉंग साईडून कसे येता हो तुम्ही? मला आरामात फॅमिलीला करून टाकीन आला तर. तुमचं लग्न नाही झालंय. दादाचा चेहरा बघून काय यांच्याच रिक्षात बसा कधी पण. गंडवला हरवला का नाही. आमचे दिले आम्ही तुमचे द्या. तर मित्रांनो तुम्ही समोर बघताय तो आपला शिर्डीचा भोजनालय आहे. इथं तुम्हाला मोफत जेवण भेटतंय. आपण जाणार तिथं तुम्हाला दाखवतो काय आहे. चला मित्रांनो आता आपण जाऊया भोजनालयामध्ये.
आपण मग 2 का 3 वर्षानंतर येतोय ना आता. अण्णा माझ्या आईला घेऊन आलं तर बघताना तू तुझ्या आईला तर तू चांगला दिसतो. ब्लॉग चालू आहे आणि हे कॅन्सल नाही करणार ना, आधीच सांगून ठेवायला. एका ब्लॉगची वाट लावली त्यांनी. गर्दी बघ असली आहे तिथं. कधी भेटायचं जेवण तिथं. मोफत प्रसाद भोजन कक्षाकडे चला. मित्रांनो, तुम्हाला अशा प्रकारचे पास मिळतील आपल्या साईबाबाच्या मंदिरातून. तर तेच पास घेऊन तुम्ही इथं आलात तर तुम्ही इथून सरळ लाईनीत जाल आणि जर नाही घेऊन आलात तर त्यासाठी तुम्हाला पैसे भरून द्यायला लागेल. तर कधी मंदिरातून येताना पहिले पास घ्या तिथून, नंतर हे भोजनालयात. जेवणासाठी मित्रांनो भोजनालयात ही अशी रांग लागते, पण आज जरा गर्दी कमी आहे कारण आज रविवार आहे. जर गुरुवार असला तर तुम्हाला फुल गर्दी भेटेल इथं. चुकून पण गुरुवारी येऊ नका मग. आणि कायम ही तिकीटं सोबत ठेवा, याशिवाय तुम्हाला मोफत जेवण भेटणार नाही. मित्रांनो, मला वाटलं की इथं गर्दी नसेल, पण इथं बेकार गर्दी लागली. बेकार, एकदम बेकार गर्दी लागली. तुम्ही कुठून आले तिथे जेवायला? मित्रांनो, गेले अर्धा तास मी लाईनीत उभा आहे तरी अजून लाईन काय सुटत नाही. अजून गेट उघडलेत नाही. गर्दी बघा तुम्ही, गर्दी बघा. मित्रांनो, आता आपले गेट सुटलेले आहेत आणि आता माणसं पण चाललीत सगळी आतमध्ये. तर पुढं दाखवतोच तुम्हाला काय होतं आता. मित्रांनो, इथं आपले पास घेतात आणि इथून पुढे आपल्याला जायला लागतं. चल. तर हा गेट नंबर 3 आहे मित्रांनो. आतमध्ये सगळं असं असतंय. बसा इथंच. टायमाला बहुतेक मित्रांनो 600 जणांची कॅपॅसिटी आहे, एका वेळी बसू शकतात. तर हे आता समोरचा दाखवतो आणि त्याच्यात परत हॅलो मित्रांनो, समोर पण आता माणसं यायला लागलेत. जिथपर्यंत पूर्ण हॉल भरत नाही तिथपर्यंत जेवणाला सुरुवात करत नाही कोणीच, म्हणजे वाढायला सुरुवात करत नाही. पण मित्रांनो, इथं 62 लाईन आहे. तर इथून असे पहिले इथं अशा 31 आहेत आणि त्याच्याच अपोजिट साईडला अशा 31 आहेत. तर मित्रांनो, इथं आपला पहिला भात आला आहे आणि पुढं दाखवतो तुम्हाला काय येतं. इथून समोरून ट्रॉली येते, त्यातच सर्व आहे आपला दाल भात वगैरे जे काय असेल ते दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो, या ट्रॉलीमध्ये तुम्ही बघू शकता दाल भात वगैरे सगळं आला आहे. पायावरच सांडले. आणि मित्रांनो, पुढे लाल बॉक्समध्ये आपल्या चपात्या आल्यात. तर बस या तुम्ही पण ट्राय करा. मित्रांनो, आता आम्ही भोजनालयातून जेवून बाहेर निघालो आहे. मी इथं तुम्हाला बाकीचं मी दाखवतोच. तर पहिले हत्ती आहे, याच्यावर बसून येतो थांब मी पुढच्या वर्षी. बघत आहे तुला आलाच. हा कुठून आलाय? हे कोरोना झाला, याला कोरोना झाला, क्वारंटाईन करायला लागेल 15 दिवस. मित्रांनो, आता जेवण वगैरे झालं आहे ना, आता आपण जाणारच परत आपल्या रूमवर. तर चला. आला जो जो रे जो, पहिल्या दिवशी जन्माला बाळ, दुसऱ्या दिवशी खात्या केळ, तिसऱ्या दिवशी हागलं पातळ, जो बाळा जो जो रे जो. हे ओट. कांदा बटाटा लसूण मेल्याने आणली फसून. बसून चला मित्रांनो, आता जाऊया आपण रूमवर, फ्रेश होऊया आणि निघूया आता घरी जायला. संध्याकाळी निघू ना, संध्याकाळी निघायचं ना. तर संध्याकाळी आपण निघू. स्वादिष्ट खूप. भोजनालयात या तुम्ही, जेवण वगैरे जा, एक नंबर लागतंय. यायलाच पाहिजे. हॉटेल भाग्यश्री. नेमका उतरलंय कोणी कोणला. आता निघालं भोजनालयातून बाहेर आणि चालले तो परत रिक्षात बसून आपल्या हॉटेलवर. चला. बाकीचे गेले रिक्षातून, आम्हाला पाठवलंय चालत. हा कुठला अन्याय आहे.
असं नाही, हा कुठला नाही आहे सांगा मला तुम्ही. पोटं वाढली जरा बघा. चाला चाला. हा पोटं वाढले आता पोटं कमी करायला नको काय. शतपावली करत चला शतपावली. काढा वगैरे घ्यायचा आहे कोणाला नाही ना. मित्रांनो शिर्डीत येत असेल ना तर सोबत पंखा पण घेऊन या आणि स्वेटर पण घेऊन या, रेनकोट पण घेऊन या. इथं सकाळी थंडी असते, दुपारी पाऊस पडते, रात्री ऊन पडते. अरे सॉरी रात्री नाही, दुपारी ऊन पडते ना, रात्री परत थंडी पडते. आणि हे कुठला मार्केट आहे काय माहीत, भावला लागलं नाही. तात्या विंचू आहे का बघा त्यांनी. तात्या विंचू दिसतं. तात्या विंचू नाही नाही तात्या विंचू नाही. काय बघायला भेटेल हां शिर्डीमध्ये. ऊन पाऊस वारा. काय मनमाड पण इथंच आहे. चैनीवर गेम आहे हो. त्याच्यामुळे अख्खा तो ब्लॉग डिलीट करायला लागला. आला हावडा ब्रिज. शिर्डीत हावडा ब्रिज आला. शिर्डीत हावडा ब्रिज कुठून आला जरा मला सांगा तुम्ही. हैदराबादला आपला सॉरी वाराणसीला जायची गरज नाही, इथंच आला हावडा ब्रिज. हे बघा इथं आलेलं आपल्या वर्ली सिलिंगची फिलिंग येते. हां वर्ली सिलिंग. वर्ली सिलिंग. कसले वरटान. गावाकडची फिलिंग आली की नाही मात्र. गावाकडची फिलिंग नाही ते काय नाव बी काय नाही. ओय ओय त्याला ओय. तिकडे पटणाला जायचं रे. हां परत नको बाना. तर मित्रांनो आता भोजनालयातून फुल टाईट होऊन आलोय. तर जिरलाय नाही चालून पण तर म्हणून आला आता सोडा बी आला. तर घेतलाय आपण जिरा सोडा 3 ग्लास. अरे टेक्नॉलॉजी फुसफुस. कालो कालो रे कालो कालो रे कालो कालू तर आमच्या सोबत घरी. अरे बघला तर कालू बस तिथंच. कसं चालतंय. तर मित्रांनो आता आपण पोचलो हॉटेल 3G म्हणजेच आपल्या स्टे करत होतो तिथे. तर चला जाऊया रूमवर. येऊ नका इथं कधी आलं तर कानपट पडू नका एखादा. फायनली मित्रांनो पोचलो आपण रूमवर. आणि इथं गणपती झोपलं. हे काय हां ही रिद्धी ही सिद्धी आणि हे आपला गणपती झोपलाय. महाराज हो महाराज उठा. मित्रांनो आता मी लिफ्टमध्ये आणि आजचा ब्लॉग इथे सेंड करूया आणि सबस्क्राईब करून जा, लाईक पण करा. चला टेक केअर बाय.